Hello friends, today's topic is dielectrics and electric polarization. डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक पोलरायझेशन म्हणजे काय हे दोन्ही वेगळे वेगळे कन्सेप्ट आहेत. तर नक्की काय असतं हे आपण आजच्या ह्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. तर पहिल्यांदा ह्या पॅराग्राफमध्ये डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय तर त्याचं इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर बघा, डायलेक्ट्रिक्स आर इन्सुलेट्स म्हणजे डायलेक्ट्रिक्स हे आपले काय असतात तर इन्सुलेटिंग मटेरियल्स असतात विच कॅन बी यूज्ड टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे डायलेक्ट्रिक्स हे अशा प्रकारचे इन्सुलेट्स असतात की ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक एनर्जी काय करून ठेवू शकतो तर स्टोअर करून ठेवू शकतो म्हणजे साठवून ठेवू शकतो. मी परत एकदा रिपीट करते की डायलेक्ट्रिक्स हे इन्सुलेटिंग किंवा इन्सुलेट्स असतात की ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती साठवून ठेवू शकतो. So, dielectrics are insulates which can be used to store electrical energy. This is the main concept. आता असं का होतं, कशामुळे होतं त्याचं रिझन इथे सांगितलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. बघा की दिस इज बिकॉज वेन सच अ सबस्टन्सेस आर प्लेस्ड इन अन एक्सटर्नल फील्ड म्हणजे असे इन्सुलेट्स की जे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करू शकतात असे सबस्टन्सेस आपण जर का एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवले म्हणजे तिथं आधी ऑलरेडी कुठलं तरी एक्सटर्नल फील्ड असणार त्याच्यामध्ये आपण हे सबस्टन्सेस ठेवले तर देअर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस गेट डिस्प्लेस्ड इन अपोजिट डायरेक्शन्स अँड द मॉलिक्युल्स डेव्हलप अ नेट डायपोल मुवमेंट. म्हणजे काय होते बघा, आता ही आपल्या आधीची इलेक्ट्रिक डायपोलचीच डायग्रॅम आहे. तर हे असं आपलं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे असं कन्सिडर करायचं आहे. तर आपण नेहमी लेफ्ट टू राईट असं ते दाखवतो आणि ह्या ज्या युनिफॉर्म पॅरलल लाईन्स आहेत हे पॅरलल लाईन्स काय दाखवतात की हे आपलं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते युनिफॉर्म आहे, बरोबर. आता ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण अशी वीट वगैरे असते की नाही तशा प्रकारची जर का आपलं डायलेक्ट्रिक मटेरियलची स्लॅब ठेवली, ठीक आहे, म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करू शकतो असं मटेरियल ठेवलं तर त्याच्यामध्ये काय होते की एका बाजूला पॉझिटिव्ह चार्जेस आणि त्याच्या अपोजिट साईडला इक्वल अमाऊंटचे निगेटिव्ह चार्जेस काय होतं ते डेव्हलप होतात किंवा ऑलरेडी जे असतात त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्यांची डिस्प्लेसमेंट होते की एका बाजूला पॉझिटिव्ह आणि एका बाजूला निगेटिव्ह. त्यामुळे त्या सबस्टन्समध्ये नेट डायपोल मुवमेंट तयार होतो. डायपोल दोन पोल आहेत ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, असा इथे अर्थ आहे की this is because when such substances are placed in an external field, their positive and negative charges get displaced in opposite directions and molecules develop a net dipole moment. आणि मॉलिक्युल्स काय करतात, नेट डायपोल मुवमेंट डेव्हलप करतात. दिस इज कॉल्ड पोलरायझेशन ऑफ द मटेरियल अँड सच मटेरियल्स आर कॉल्ड डायलेक्ट्रिक्स. म्हणजेच हे जे डायलेक्ट्रिक मटेरियल आहे आपण एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये असे डिस्प्लेसमेंट होते आणि त्या सबस्टन्समध्ये डायपोल मुवमेंट डिस्प्लेस होते किंवा डेव्हलप होते, ठीक आहे. ही जी प्रोसेस आहे त्याला पोलरायझेशन ऑफ द मटेरियल म्हणायचं आणि असे जे मटेरियल्स असतात त्यांना काय म्हणायचं, डायलेक्ट्रिक्स, ठीक आहे. मग कळालं डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय. आता इन एव्हरी ॲटम, आता ह्याचं आणखीन मोर डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की इन एव्हरी ॲटम देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड देअर आर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सराउंडिंग इट. आता ॲटम तर आपल्याला माहितीच आहे की नाही, हा आपला न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस असतात आणि त्याच्या न्यूक्लियसच्या सराउंडिंगमध्ये आपले इलेक्ट्रॉन्स असतात ते ऑर्बिटिंग असतात. म्हणजे थोडक्यात त्याच्यावरती चार्ज कुठला असतो तर निगेटिव्ह चार्ज असतो. तर इन एव्हरी ॲटम देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड देअर आर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सराउंडिंग इट. निगेटिव्ह चार्जेस फॉर्म अँड इलेक्ट्रॉन क्लाउड अराउंड अ पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे आपला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूक्लियस त्याच्या सराउंडिंगमध्ये हे इलेक्ट्रॉन्स काय तिथे काय करतात तर इलेक्ट्रॉन क्लाउड किंवा निगेटिव्ह चार्जचा क्लाउड तिथे तयार होतो. दीज टू अपोजिटली चार्ज रिजन्स हॅव देअर ओन सेंटर्स ऑफ चार्ज. आता हे अपोजिटली चार्ज आहेत ना, हे निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे जे दोन आपले निगेटिव्ह अपोजिटली चार्ज रिजन्स आहेत त्यांना त्यांचा स्वतःचा ओन सेंटर्स ऑफ द चार्ज असतो. ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं बघा, वेअर द इफेक्टिव्ह चार्ज इज लोकेटेड. कुठेतरी एके ठिकाणी तो असा
इफेक्टिव्ह चार्ज आहे तो लोकेट झालेला असतो, म्हणजेच त्याला आपण ओन सेंटर्स ऑफ चार्ज म्हणू शकतो. द सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज इज सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स अँड दॅट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन इन द न्यूक्लियस. म्हणजे काय की हा निगेटिव्हली चार्ज क्लाउड आहे, त्याचा सेंटर ऑफ मास वेगळा असतो आणि हे आपले पॉझिटिव्ह चार्ज आहेत, त्यांचा सेंटर ऑफ मास वेगळा असतो आणि ते कुठेतरी एका ठिकाणी लोकेट झालेले असतात. ते दोन्हीही वेगळे वेगळे असतात. ठीक आहे, तेच इथे सांगितलेलं आहे की द सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज इज सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स अँड पॉझिटिव्ह चार्ज इज द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. हे दोन्हीही सेपरेट आहेत गोष्टी. Thus, dielectrics are insulating material or non-conducting substances. डायलेक्ट्रिक कसे असतात की एक तर इन्सुलेटिंग मटेरियल आहेत किंवा नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस आहेत विच कॅन बी पोलराइज्ड थ्रू स्मॉल लोकलाइज्ड डिस्प्लेसमेंट. म्हणजेच हे सबस्टन्सेस काय असतात की आपण पोलराइज करू शकतो. कसं पोलराइज करू शकतो? थ्रू स्मॉल लोकलाइज्ड डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस. म्हणजे हे जे चार्जेस आहेत त्यांची बघा इथे डिस्प्लेसमेंट झालेले आहे. कशामुळे झालेले आहे? ते बिकॉज ऑफ दिस एक्सटर्नल फील्ड. हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याचा इन्फ्लुएन्स झालेला आहे आणि त्या डायलेक्ट्रिक मटेरियलमधले जे ॲटम आहेत त्याचे जे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते एका बाजूला डिस्प्लेस झालेत, पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्या बाजूला डिस्प्लेस झालेले आहेत आणि त्याच्यावरती दोन पोल्स डेव्हलप झालेत आणि ते नेट डायपोल मुवमेंट आपल्याला दिसती आहे. तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे. एक्झाम्पल कुठले कुठले सांगितलेत? ग्लास, वॅक्स, वॉटर, वूड, मायका, रबर, स्टोन, प्लास्टिक एक्सेट्रा. हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? तर डायलेक्ट्रिक इन्सुलेटिंग मटेरियलचे. किंवा त्याचं दुसरं नाव काय आहे? नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस विच कॅन बी पोलराइज्ड. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द डायलेक्ट्रिक मटेरियल्स. आता हे जे डायलेक्ट्रिक्स आहेत, डायलेक्ट्रिक्स कॅन बी क्लासिफाईड ॲज अ पोलर डायलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स ॲज डिस्क्राईब्ड बिलो. की हे जे डायलेक्ट्रिक्स आहेत त्यांची दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे. एक म्हणजे कुठलं की पोलर, की ज्याच्यामध्ये पोल्स आपल्याला दिसणार, आणि दुसरं म्हणजे काय आहे तर नॉन पोलर. हे मेन क्लासिफिकेशन येतं. त्यातला पहिला कुठला आहे तर पोलर डायलेक्ट्रिक्स, की ज्याच्यामध्ये पोल्स आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये येतात किंवा पोल्स असतात. ठीक आहे. सॉरी फॉर द बॅकग्राऊंड नॉईज. So let us see what is polar dielectrics. A molecule in which center of mass of a positive charges, म्हणजेच कोण असतील तर प्रोटॉन्स असतील, की मॉलिक्यूल की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेसचं जे सेंटर ऑफ मास म्हणजे पर्टिक्युलरली प्रोटॉन्स डज नॉट कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस की जे आपले इलेक्ट्रॉन्स असतात. आणि हे कशामुळे होतं? बिकॉज ऑफ द असिमेट्रिक शेप ऑफ द मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज ए पोलर मॉलिक्यूल ॲज शोन इन द फिगर 8.18a. म्हणजे इथं या ह्याच्यामध्ये हा ए जो आहे हा आपला पोलर मॉलिक्यूल आहे, की एक आपला मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेसचं जे सेंटर ऑफ मास आहे ते इथे लोकेटेड आहे आणि निगेटिव्ह आहे ते असं स्प्रेडअप झालेलं आहे. म्हणजेच इथं काय आहे ते सांगितलेलं आहे की मॉलिक्यूलमध्ये आपले सेंटर जो पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे प्रोटॉनचा सेंटर ऑफ मास आहे तो वेगळा असतो आणि जे आपले निगेटिव्ह चार्जेस आहेत त्यांचं सेंटर ऑफ मास आहे तो वेगळ्या ठिकाणी त्याचं लोकेशन असतं. आणि असं का असतं तर त्याची जी त्याचा जो शेप आहे तो असिमेट्रिक टाईपचा शेप असतो मॉलिक्यूलचा. आणि अशा प्रकारचे जे मॉलिक्यूल्स असतात त्यांना आपण काय म्हणायचं तर पोलर मॉलिक्यूल असं म्हणू शकतो. आणि अशा प्रकारचे जे पोलर मॉलिक्यूल्स असतात दे हॅव परमनंट डायपोल मुवमेंट. आणि त्याची व्हॅल्यू पण दिलेली आहे. किती असते त्याची डायपोल मुवमेंटची तर व्हॅल्यू बघा इथे 10⁻13 सेंटीमीटर. हे सॉरी कुलम मीटर आहे ते. आय एम व्हेरी सॉरी, कुलम मीटर आहे. सो परमनंट टाईपची डायपोल मुवमेंट असते आणि त्याची ऑर्डर 10⁻30 आहे, 30 कुलम मीटर. दे ॲक्ट ॲज अ टायनी इलेक्ट्रिक डायपोल्स. म्हणजे हे अशा प्रकारचे जे मॉलिक्युल्स आहेत की ज्यांची एवढी ऑर्डर असते दे ॲक्ट लाईक ॲज अ टायनी इलेक्ट्रिक डायपोल्स ॲज चार्जेस आर सेपरेटेड बाय अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स. म्हणून ते टायनी इलेक्ट्रिक डायपोल्स असतात. द डायइलेक्ट्रिक्स लाईक HCl, वॉटर, अल्कोहोल, NH3. बघा इथे कुठल्या एक्झाम्पल दिलं आहे की HCl
वॉटर अल्कोहोल H2O, वॉटर म्हणजे H2O झालं, अल्कोहोल, आणि NH3 आर मेड अप ऑफ पोलर मॉलिक्युल्स अँड आर कॉल्ड पोलर डायलेक्ट्रिक्स. इथे दाखवलेलं आहे पहा. HCl, ह्याच्यामध्ये हायड्रोजन आपला पॉझिटिव्ह आहे, क्लोरीन निगेटिव्ह चार्ज, त्यांच्यामध्ये निगेटिव्ह सेंटर ऑफ मास आणि पॉझिटिव्ह सेंटर ऑफ मास सेपरेट झालेला असल्यामुळे तो पोलर झालेला आहे आणि इट हॅज किंवा त्याला परमनंट डायपोल मुवमेंट असते. तसंच त्या H2O सुद्धा O आपला निगेटिव्ह आहे आणि H आपल्या हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्जेस असतात, त्यामुळे हा पण पोलरच झाला. सो मग ह्यांची जी बॉन्ड्स आहेत आता इथे एक्सप्लेन केलेलं आहे बघा की वॉटर मॉलिक्यूल हॅज अ बेंट शेप विथ इट्स 2OH बॉन्ड. इथे बघा H2O विच आर इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ 105. म्हणजे इथे OH आणि हा एक OH, ह्याच्यामध्ये अँगल किती आहे 105 डिग्रीचा आहे. आणि इट हॅज व्हेरी हाय डायपोल मुवमेंट किती आहे तर 6.1 × 10⁻30 कुलममीटर. B and C shows the structure of HCl and H2O respectively. सो हे काय झालं आपले पोलर मॉलिक्युल्स किंवा पोलर डायलेक्ट्रिक्स. आता दुसरे कुठला प्रकार आपण क्लासिफिकेशनचा बघितला तर नॉन पोलर, की म्हणजे ते पोलर नाही आहे, त्याच्यामध्ये पोल्स नसणार. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे तर मॉलिक्यूल इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड विथ सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस. सच मॉलिक्युल्स आर कॉल्ड नॉन पोलर मॉलिक्युल्स. म्हणजे त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेसचा सेंटर ऑफ मास आणि निगेटिव्ह चार्जेसचा सेंटर ऑफ मास कोइन्साइड झालेला असतो, सेपरेट नसतं, त्यामध्ये ते डायपोल मुवमेंटच नाही. मग अशा प्रकारचे जे डायलेक्ट्रिक्स आहेत त्यांना आपण नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स म्हणू शकतो. मग इथे एक्झाम्पल दिलेलं आहे कुठलं H2, हे बघा H2 आणि CO2. आता इथे त्याच्याशी रिलेटेड काय सांगितलेलं आहे बघा की ॲज शोन इन फिगर 8.19a. These have symmetrical shapes and have zero dipole moment in normal site. The dielectrics like hydrogen, nitrogen, oxygen, CO2, benzene, methane are made up of non-polar molecules and are called non-polar dielectrics. बघा इथे एक्झाम्पल भरपूर आहे, CETसाठी MCQसाठी हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. कुठलं आहे बघा की हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, बेन्झिन, मिथेन हे काय आहेत नॉन पोलर मॉलिक्युल्स अँड आर कॉल्ड ॲज अ नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. आणि त्यांचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते इथे डायग्राममध्ये दाखवलेले आहेत. सो धिस इज द पॉईंट. कुठला आपला पॉईंट चालू होता डायलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय आहे ते इथे एक्सप्लेन केलेलं आहे सुरुवातीलाच, की अशा प्रकारचे आपले जे चार्जेस आहेत ते मटेरियलमध्ये डिस्प्लेस होतात काही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या इन्फ्लुएन्समुळे. दॅट इज द पोलरायझेशन. एनी suggestion please comment in the box. Thank you.